नमस्कार मित्रांनो, मी आपल्याशी अक्षय. खूप साऱ्या लोकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, की सर आम्ही आयुष्यामध्ये खूप मेहनत घेतो किंवा खूप कष्ट करतो. आम्ही पैसे किंवा अजून काही गोष्टी असतील ते घेऊ नाही शकत किंवा कमवताना असं वाटतं, की यार मी एवढंच का कमवतोय? पण मी तुम्हाला एक सांगतो, की आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, की मुकेश अंबानी जरी आज मुकेश अंबानी असला ना, तरी पण तो आज मेहनत करतोय. मग आपण जर 10 पैसे आले, की मेहनत सोडून द्यायची असेल किंवा 5च पैसे येतात म्हणून फक्त मेहनत का करायची? मग असा जर विचार आपल्या डोक्यामध्ये असेल, तर आपण कधीच पुढे न जाऊ शकत. मेहनत करताना कधी विचार नाही करायचा. मग तेच जर सक्सेस जेव्हा येताना तर विचार नाही करत ते तुमच्याकडे येताना. त्याच्यामुळे लक्षात ठेवा मेहनत करताना कसलाही विचार नसला पाहिजे. फक्त मेहनत करत राहायचं. आणि मी तुम्हाला एक सांगतो की माझी जर स्टोरी तुम्ही पाहिली असेल तर मी मी पण साधारण घरातून आलेला एक मुलगा आहे. म्हणजे मी सांगत नाही की आज मी सक्सेसफुल आहे. पण मी सांगतो की मेहनत केल्याने ना खूप गोष्टी भेटतात आयुष्यामध्ये. खूप गोष्टी भेटतात. म्हणजे मी कुठे दूध विकायचो सायकलीवर जाऊन. तो आज तो दिवस आहे की मी मुलांना शिकवतो. एक प्रोफेसर म्हणून मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, म्हणजे शिकवत असतो. तर माझ्या आयुष्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो की मेहनत मी कधी करताना विचार नाही करत, की आज भेटेल, उद्या भेटेल. रोज मी सकाळी 4:30-5 ला उठतो. रोज तो माझा रुटीन असतो. रोज मी मेहनत करतो आणि रोज माझ्यासाठी दिवस नवा असतो. मी कितीही डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये असेल किंवा तुम्ही कोणत्याही डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये असला, तर विचार नका करू, की माझ्यासोबत का? सगळ्यांना ही अपॉर्च्युनिटी नाही भेटत. देव सगळ्यांना ही अपॉर्च्युनिटी नाही देत मेहनत करण्यासाठी. आणि तुम्ही खूप लकी आहात, की तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटली आहे मेहनत करण्यासाठी आणि तुमच्याकडे ती अपॉर्च्युनिटी आली आहे. तर त्याचा जास्तीत जास्त युटिलाइज करा आणि बिंदास करा. आणि आयुष्यामध्ये कधीही सॅड होऊ नका किंवा स्वतःला ब्लेम नका करू, की माझ्याच आयुष्यामध्ये असं का होतंय? सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी होत नाही. आणि ज्याच्या आयुष्यात तुम्ही लक्षात ठेवा, की जेवढे सक्सेसफुल लोकं असतील ना, त्यांच्या आयुष्यामध्ये कायम स्ट्रगल असतो. त्याच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल असतो ना, त्याचं आयुष्य खूप चांगलं असतं आणि खूप तो पुढे जाण्याची त्यामध्ये कॅपेबिलिटी असते. कारण की असे जे प्रॉब्लेम्स असतात ना, तुम्हाला एकतर घडवतात किंवा डिस्ट्रॉय करतात किंवा संपवून टाकतात. त्यामुळे आपल्याला घडवायचं आहे आणि घडायचं आहे आणि चांगले व्हायचं आयुष्यामध्ये. त्यामुळे हा मेसेज मी सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा जे लोकं असतील, जे कष्ट करत असतील, ज्यांना वाटतं की मला सक्सेस नाही भेटत आहे किंवा मी विचार करतो कधी भेटेल मला. तर एक दिवस येईल तुमचा. फक्त मेहनत करत राहा आणि विश्वास ठेवा, की देव नक्कीच तुम्हाला तुमच्या मेहनतीचं, कष्टाचं फळ देणार. थँक सो मच. बाय बाय. टेक केअर.